यात्रोत्सवाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये आज आणि उद्या हा यात्रोत्सव संपन्न होत असताना आजच्या दिवशी धार्मिक कार्यक्रम आणि कलगीतुरा आणि उद्या कुस्त्यांचा जंगी आखाडा आहे. खरं तर आता ही समोरची जे काही प्रेक्षक सगळे बसलेत, आमचा राजकीय कलगीतुऱ्याच्या ऐवजी त्यांना वेदिक कलगीतुरा ऐकायचा आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आपण सगळी मंडळी मोठ्या आनंदाच्या उत्साहामध्ये सहभागी होऊन मुंबईकर पुणेकर सारीच मंडळी खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न करत असता. गुंजाळवाडी छोटंसं गाव, परंतु विकासाच्या बाबतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पुढं जात आहे. आदरणीय आमदार साहेब अतुल बेनके असतील किंवा शरददादा असतील, यांनी वेगवेगळ्या माध्यमातून विकास कामं देण्याचं काम केलं आहे. या पूर्वकाळामध्ये आदरणीय वल्लभ शेळके तर आमच्या भगिनी स्नेहलताई शेळके यांनी देखील या परिसरामध्ये नेतृत्व करणारं विविध विकास कामांचं करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. शेवटी विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ती जबाबदारी असते. पण आपण आपल्या गावाचं गाव पण टिकून ठेवत असताना खूप चांगल्या पद्धतीनं हा उत्सव संपन्न करता मी आपल्या सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देत असताना आई मुक्ताईकडं एकच प्रार्थना करील, तुझ्या या भोळ्या भक्तांनी तुझी मनोभावे सेवा चालवलेली आहे, पूजा अर्चा चालवलेली आहे, त्यांची मनातल्या असलेल्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे आणि तुझी सेवा करण्यासाठी त्यांना निरोगी निरामय आयुष्य लाभू दे. अशा प्रकारची आई जगदंबेला साकडं घालतो, मुक्ताईला साकडं घालतो. खरं तर माळवतकर आणि कदम शाहीर या दोघांची शाहिरी बघायला दुसरे गुंड हजर आहेत, रामदास गुंड. मला असं वाटलं की रामदास गुंडच आज आलेत, पण कदम शाहीर आणि माळवतकर शाहीर उपस्थित आहेत. आमचा हा राजकीय कलगीतुरा बाजूला ठेवून माझी विनंती आहे, आता तुमचा कलगीतुरा आम्हाला सगळ्यांना ऐकायचा आहे. या निमित्तानं पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना ज्येष्ठ नेते आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब आहेत, तुषार भाऊ आहेत, आदरणीय सर आहेत, जानकू शेट आहेत, सगळीच मंडळी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आमचे सुनील भाऊ, हरीशजी गुंजाळ, आमचे फौजी सारे, जयवंतदाजी घोडके, सगळी मंडळी उपस्थित आहेत. साऱ्यांच्या वतीनं आपल्याला या यात्रोत्सवाच्या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.